अरे सोंब्यासारखा निस्ता उभा काय राहिलास? अरे बोल ना काहीतरी. अरे तुझ्या तोंडात काय गुटखा आहे का? महाराज तुम्ही मला गुटखा म्हणताय. माझ्या उंचीवरनं बोलायला मला अजिबात आवडत नाही. मी कुठं उंचीवरून बोलतो? मी तर खालूनच बोलतोय जमिनीवरून. महाराज तुम्ही माझी आता उंची काढलीत. मी तुमच्या बौद्धिक उंचीबद्दल कधी बोललोय का? अरे पण मी तुला बुटका बोललोय का? ठीक आहे ठीक आहे. आता माफी मागून काय उपयोग महाराज? आधी गुंतू नये मग कुंतू नये. कुंथू नाही? अरे काय बोलतोयस तू? पहिला असा कधी बोलला नाहीस. ए पारधान इकडे. मी असं कधी तुला बोललोय का? बरं ठीक आहे. तुम्ही म्हणत असाल तर नाही पाळत मी मांजर. मांजर? पण महाराज तुम्ही आज कोण आहे रे तिकडे असं बोललेलाच नाही आहात. असं कसं होईल? माझं पारंपरिक वाक्य आहे ते. मग मी इथं बसून बोलो कोण आहे रे तिकडे? तुला आज ऐकायला येत नाही? तू काय बाहेर झालायस का? नाही मग बहिरा झालंय. ते महाराज काय झालं ना की आज रंगपंचमी खेळताना जरा कानात पाणी गेले माझ्या. जरा कामांचं बोलूया का? हो 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 चला. अरे तुम्ही तिकडे रंग उधळता पण तुमचा महाराज इथं त्रस्त आहे. बरोबर आहे महाराज. भजा एकदम मस्त आहेत आणि राणी साहेबांचा भजा करण्यामध्ये हात कोणीच धरू शकत नाही. विचारा का? कारण त्यांचा हात जर कोणी धरला तर त्या भजा कशा तळणार? तुमच्या कानात पाणी गेलंय का? अख्ख्या डोक्यात पाणी गेलंय? मी जायला सांगतोय. मी तुला जायला सांगतोय. जायला सांगतोय. मला गायला काय सांगताय? अरे मी तुला दरबारात कसं गायला सांगेन? महाराज हे मला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही मला दरबारात का म्हणून गायला सांगताय? नाही शक्य नाही. या माणसावर बोलणं शक्य नाही. डोकं असं भिंतीवर आपटून जीव देतो मी. महाराज आपल्या जनतेला बी असंच वाटतंय. म्हणजे तुला सगळं ऐकू येत होतं? सगळं मला ऐकू येत होतं. आपल्या जनतेला काय वाटत असेल हे तुम्हाला कळावं म्हणून हे सगळं नाटक केलं मी. असं? चला जरा आता जनतेचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकूया. ठीक आहे बसूया. तर बसूया. आपल्याला काय बसूया? अहो जनतेचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकूया. कशाला आता इथं बसून गायचं? गाऊया कशाला? अहो जाऊया जाऊया. बरं गाऊया तर गाऊया. तुम्ही मी जरा रंग पंचमी खेळून येतो. पंचमी? तूच म्हणतो ना पंचमी. मग हा घे पट. हे म्हणजे असं झालं महाराजांना सांगायला गेलो महाराज राज्यात दुष्काळ मारतोय ढुशा तर महाराजांनी मलाच मारला ठसा.